गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे फ्रायडे आणि 1 मे आहेत. तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपलं मराठी दिवस आहे, आज महाराष्ट्र दिवस आहे. सो आज आहे आमच्या गावी चाललो आहेत. ॲक्च्युली गावी कशासाठी चाललो आहे काय ते कदाचित तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. आणि येस, सो माझ्या मावस भावाचं लग्न आहे नयनचं. तर लग्न नाही, साखरपुडा आहे. सो त्यासाठीच आम्ही चाललो आहेत. उर्वी आणि मी चालली, फक्त दोघीजणी. उर्वी इकडे ब्रश करते, उठवलं आहे तिला, ती उठली आत्ता जस्ट. मावशीचा फोन आला आहे, मावशी निघाली तिकडे कुर्ल्यावरून. त्यांची गाडी आहे, सो मी त्यांच्यासोबतच जाणार आहे. आता इथून मग बायपासला जाईल, मग तिथून मग त्यांच्यासोबत जाईल. आणि आज संध्याकाळचा साखरपुडा आहे. आजच मला सुट्टी, उद्या परत कामावर बसायचं आहे. उद्या दुपारी परत रिटर्न, म्हणजे दुपारपर्यंत मी आली पाहिजे 2 वाजेपर्यंत परत. सो असं काहीचा प्लॅन आहे. फक्त एकच बॅग घेऊन जाणार आहे छोटीशी, बाकी काही नाही आहे. कारण स्वतःची गाडी नसली की मग असं सगळं हे असतं, सगळं लिमिटेड घ्यावं लागतं. किंवा परत यायचं माहीत नाही कसं येणार आहे, कारण की मावशी थांबणार आहे बहुतेक. सो म्हणून म्हटले. आणि चला, सो आता आवडतं. मावशीचा फोन आलेला, मावशी बोलली 15-20 मिनटात मग आता निघायला लागेल आम्हाला. ओला बुक करेल आणि मग ओला ऑटो वगैरे काहीतरी करेल बुक आणि मग जाऊया. ऑटोमध्ये जायचं आहे, ठीक आहे, ऑटो बुक करते. तू आवर, पटपट कर ब्रश. सो चला पटपट आवरते सगळं. काय आणि सकाळी काय आता चहा वगैरे काही नाही घेतला आहे. सो असंच निघणार आहे आणि आवरले, फक्त निघूया. तुला ऑटोमध्ये बसायचं का? आलो आहे आम्ही आता बायपासला. मावशीन ते येतील आता. उर्वी आज पहिल्यांदा आम्हाला समृद्धीला ट्रॅफिक लागलं. आत्तापर्यंत कधीच ट्रॅफिक नाही लागलं. तिथे थोडंसं काम चालू होतं, त्यामुळे थोडं ट्रॅफिक लागलं. आणि त्यानंतर काकांना त्यांना सगळ्यांना जायचं होतं मरळला, त्यामुळे साईला आम्हाला घ्यायला आला होता दोडीला. सोनू, मी आणि उर्वी मग नांदूरला गेलो घरी मम्मीकडे. मम्मीची साफसफाई चालली वाटते. सानू, तू येते का? मामाला पाठवू का तुला न्यायला? मामाला पाठवू का न्यायला? आम्ही गावाला गेलो, बघून सानू रडत होती. व्हिडिओ कॉलवरच तिचं चालू होतं. आणि त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं. मिरचीचा ठेचा, लाल चटणी, त्यानंतर हे गवार वगैरे होती, मम्मीने मस्त बनवलं होतं. त्याच्यानंतर आप्पा आणि श्रेयस आले होते भेटायला. कुठे थांबा, हे बकरू बघू, बकरू पुढून जा, घेऊन जा, चप्पल घाल ना. हे बघ कसं बकरू आहे. उर्वी, एक कोकरू आहे काय? मेंढीचे वाटतं हे. हे आमचं घर आहे. हे वाला माझं. आणि अशा कैऱ्या लागलेत, खूप सारे आहेत इकडे. या दोघी इथे बसल्यात. सो या झाडाला बघा किती फळ आहे. आणि हा एकदम गोड आंबा आहे. हा सगळ्यात गोड आहे. हा खूप आंबट आहे, तो पण तिकडचा पण आंबट आहे. पण पिकल्यावर गोड लागतात, पण हा खूपच कच्चा पण गोड लागतो. किती कैऱ्या. ते गवत पण किती छान दिसतंय, हिरवगार. हे चांगलं आहे सगळं. हा मग काय, तुमचा काढू का? ही बाई आमची जुजा काकू. या मॅडम बघा इकडे काय करते. हा पण गोड आहे, पण हा आहे ना असं हे जास्त पिकल्यानंतर तो गोड लागतो.
या दोघींची मस्ती चालली का. आणि ही आमची पाण्याची टाकी. उर्वी स्विमिंग करते का? ये पुढे जाऊन काढू तिकडे. ह्याच्यावर काढ, चढ वरती. चांगलं आहे ना पाणी. हा जा तिकडून जा, नाही तर हा बरं चढ. थंड असेल हा, थंड. उडी मार. बस खाली, बस खाली. सायलेन्स. थंड आहे, थंड आहे. ते मोटर चालू केल्यावर गरम येईल ना. मोटर चालू करणं गरम आहे. जा ना, मोटर चालू कर पहिलं गरम आहे. आता थोडी मोटर चालू होणार आहे. चला मस्त दुपारचे वाजले आहेत 3 वाजत आले वाटतं. मम्मीला जरा गावात जायचं आणि आमच्या गावचा बाजार पण आहे आज. सो थोडं कामं पण आहेत, जाऊया. खूप दिवस झाले बाजार बघितला नाही. बघितलं सकाळीच दाखवलंय. इकडे मम्मी साईल घेऊन जातो आता आम्हाला. आमच्या गावचा बाजार हा अजून दुपार आहे ना, संध्याकाळी जास्त बरं. शेंगदाणे, खोबरं, खारी खोबरं बाजूला. मम्मीचं थोडं सोनाराकडे काम होतं तिचं वरचं मंगळसूत्राचं, सो ते केलं. आणि त्यानंतर मग थोडंसं भाजीपाला वगैरे घेतला मम्मीने. आणि आम्हाला सगळ्यांना गवार घेतली अर्धा किलो. खूप छान अशी फ्रेश गवार होती, गावठी गवार. मुंबईला खूप महाग आहे हीच गवार, 40 रुपये पाव किलो, पण ती स्वस्त होती. आणि बाकीच्या पण भाज्या घेऊन जायचं होतं, पण जायला काही गाडी वगैरे माझं नक्की नव्हतं, त्यामुळे मग नाही घेतलं. कोण आलंय रे? साईल शेट तयार झालेत. निवडणुकीला चालला जसं व्हाईट कपडे घालून. सो इकडे सगळ्या तयारी करताय. आमची तयारी झाली, अशी सिंपल अशी तयारी केली मी. उर्वी, उर्वी इकडे. इकडे उर्वी तयार झाली. सगळा अवतार बिघडून टाकलाय. हे बघ ना केस. इकडे मम्मी ते तयार होत आहे आणि आता जाऊ आम्ही. आता आम्ही निघालोय. इकडे मम्मी, मावशी आणि चिल्लर पिल्लर मागे. हाय हाय कर. अजून ही उद्या डायरेक्ट इकडे आलोय आता. अजून तर काय कार्यक्रम स्टार्ट नाही झालाय. सगळं इथे डेकोरेशनचं चालू आहे. इकडे सगळे काही लोक आहेत आमचे. इकडे काही बाया बसल्यात. इकडे उर्वी मॅडम. परत एकदा घे. बार बार आवाज नाही भैया आम्ही सगळ्या सिस्टर आहेत. ओय अनिकेत, अरे हाय कुठं? नेक्स्ट अपकमिंग नवरदेव. हा मध्ये घ्या जरा, घ्या त्याला. तुम्हारा नंबर कब आएगा? स्टेटस तर लय खतरनाक राहते त्याचे आजकाल. काय झालंय? उमर वही है ना.
त्यांच्या मामाला गंध लावायचं कपाळी. पहिले त्यांच्या कपाळी लावा. चला एक जणाने पुढे सारखा, एक जण यातलं एक होत करू इकडे, एक होत करू इकडे. हातात पाणी घ्या. हा गणपती पुढे. राहणार मोरा खुर्द तालुका सिन्नर. सुपारी फोडायची का? हो. दीपम 2 वेळेस. दीपम दर्शवी वालंकारम. काय तिकडे जपडी हे घ्या मुलीची नक्की भरा. पहिले सुकडी साखरे, तो साखरेचा पुडा जातो. हा तो द्या मुलीच्या हातात. हा ते ना प्रमाणे ना पिंड्या पिंड्या. ते नाय प्रमाणे पुण्यम पुण्य हे द्यायचं. आता तुम्ही शांत बसा, फक्त मी सांगतो तसं करा. त्या बाईने दिलं का ते पेडा ते साखर पुडा दिलं त्यांना, तुम्ही ये इकडे, तुम्ही शांत बसा. हा आता यांच्याकडे द्या. बरं होते तले सर्व राहिले जरा तस्माद बलवृधानेन सफला संतु मनोरथा. कस्तुरीं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभा. हे तुम्हाला घेऊन जायचं. हा चला पुढची सुवासिन. चला त्यांनी वाटी दिली ना ओटी टाकायला. आता सगळा कार्यक्रम आवरला, आता जेवतोय. वाटलं नाही पाणी आत्याबाई, आमची आजीबाई आहे. घेऊन काढता आपण आम्ही आला. छान असा कार्यक्रम झाला. त्यानंतर माझ्या मावशीची गाडी होती मला जायला रिटर्नला. सो सगळे आले होते बाहेर, मस्त आजी वगैरे सगळे. आणि मग निघालो आम्ही रात्री 10:30 वाजता. 1:30 वाजेपर्यंत आम्ही कल्याणला पोहोचले बायपासला. आता फायनली आम्ही म्हणजे आलो आहे बायपासला. सुशांत घ्यायला आले होते आम्हाला. इकडे उर्वी मॅडम झोपलेलं आहे आणि मीना मावशीची गाडी होती, सो तिच्या गाडीतच आले. रात्रीचे वाजलेत आता 1:15 वाजला. सुशांतच घ्यायला आले होते बायपासला. आता पेट्रोल टाकतं इथे. जाऊया घरी.